किशोर गावातील हे गायकर परिवार आणि गायकर परिवाराचे पिताश्री कैलासवासी नारायण सदाशिव गायकर बाबांना बुधवार दिनांक 6/8/2025 रोजी देवाज्ञा झाले। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी बाबांच्या पश्चात आमचे सुनील काका असतील, अर्थात सुनील सदाशिव गायकर बाबांचे भाऊ, त्याचप्रमाणे संजय नारायण गायकर बाबांचा मुलगा, त्याचप्रमाणे राजेश नारायण गायकर बाबांचा मुलगा, रघुनाथ केशव गायकर बाबांचे भाऊ असतील, त्याचप्रमाणे सुरेश केशव गायकर बाबांचे भाऊ असतील आणि कुमार रघुनाथ विश्वास रघुनाथ गायकर पुतण्या, त्याचप्रमाणे कुमार पंकज सुनील गायकर पुतण्या, अशा प्रकारे हा गायकर परिवार। त्याचप्रमाणे ही बाबांच्या बहिणी असतील, आमच्या गुलाबात्या असेल, लीला आत्या असेल, त्याचप्रमाणे बाबांच्या मुली असतील रेश्माताई आणि विशाखाताई, त्याचप्रमाणे बाबांच्या पुतण्या वगैरे, हा संपूर्ण गायकर परिवार। या ठिकाणी या गायकर परिवारामध्ये कार्य करत असताना बाबांनी एक आदर्श शेतकरी म्हणून कार्य केलं। आपल्या मुलाबाळांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, त्यांचं संगोपन केलं, घाम गाळून कष्ट करून मेहनत करून खऱ्या अर्थानं बाबांनी या ठिकाणी आपला संसार केला आणि अशा प्रकारे या ठिकाणी या मुलांचा सांभाळ करत असताना, आपल्या मुलांना मार्गदर्शन करत असताना, मुलांवर संस्कार करत असताना वयाच्या 59व्या वर्षी बाबांना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने बाबांचं निधन झालं, त्यांचा देहांत झाला। खरं तर एक 7-8 दिवसापूर्वी साधारणतः थोडं जाणवलं होतं प्रकृतीमध्ये बिघाड झालेला आहे, प्रकृती बिघडलेली आहे म्हणून, पण अशा अवस्थेमध्ये त्यांना फरक पडावा, बाबा बरे व्हावेत म्हणून या मुलांनी, या गायकर परिवाराने काय केलं, त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं। 4-6 दिवस दवाखान्यात असल्यानंतर डॉक्टरांनी ज्या वेळेला उपचार केले, उपचारांती त्यांना सांगितलं की आता बाबा बरे झालेले आहेत, आता काही घरी घेऊन जायला हरकत नाही। पण डिस्चार्ज मिळाल्यानंतर, घरी आणल्यानंतर त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्याच्याने बाबांचं काय निधन झालं। बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। खरं तर ज्या पद्धतीने आम्ही जगतोय, वागतोय, आमच्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही कार्य करतोय, त्या पद्धतीने आमच्या जीवनाचा मार्गक्रमण होत असतो किंवा त्या पद्धतीने आम्हाला प्राप्ती मिळत असते जीवनामध्ये कार्य करत असताना, बरं का। या ठिकाणी संत आम्हाला ओळख करून देतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना ज्याचं आम्हाला आकर्षण होतंय, आसक्ती निर्माण होते ज्याच्याविषयी, बरं का, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतंय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तीच गोष्ट आम्हाला शेवटच्या वेळेला आठवते। मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय तेच आम्हाला मरणोत्तर प्राप्त होतंय। म्हणून भगवंत म्हणतात, या ठिकाणी संत आम्हाला जाणीव करून देतात की आम्ही काय केलं पाहिजे। भगवंत म्हणतात म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा, अर्थात संत आम्हाला जाणीव करून देतात, ओळख करून देतात की अखंड आम्ही काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, बरं का। आता पाहायला जर गेलं तर आम्ही संसार प्रपंच करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये कशाविषयी ममत्व निर्माण होत आहे, कशाविषयी आसक्ती निर्माण होते, बरं का। सतत सतत स्मरण आम्हाला कशाचं असतंय, सतत सतत आठवण आम्हाला कशाची असते, बरं का। खरोखर जर अंतःकरणपूर्वक आम्ही विचार केला तर आम्ही आमचा संसार कधीच विसरत नाही, बरं का। आम्ही आमचा संसार आणि संसारातल्या गोष्टी कधीच विसरत नाहीत। जागृतीमध्ये जागे असताना तर संसाराचं कार्य करतो, पण स्वप्नातही संसार येतो आमच्या, स्वप्नातही संसाराच्याच गोष्टी असतात आमच्या, बरं का। जागे असताना आम्ही प्रपंचाचं कार्य करतोय, जागे असताना आम्ही आमच्या स्वार्थासाठी धावपळ करतो, पण काही वेळेला आमची परिस्थिती अशी पाहायला मिळते का स्वप्नातही आमची धावपळ चालू असते, नाही, प्रपंचासाठी, संसारासाठी, नाही का। ज्या वेळेला आम्हाला स्वप्नातही परमार्थ कळेल ना, बरं का, जागृतीत त्यासाठी पाहिजे, कारण जे मणी वसे ते स्वप्नी दिशे, अशा प्रकारे सांगितलेलं आहे। ज्या वेळेला आम्हाला स्वप्नातही नामस्मरण घडेल, ज्या वेळेला आम्हाला स्वप्नातही खऱ्या अर्थानं देवाचं स्तवन घडेल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांगाकडून परमार्थ घडतोय असं म्हणायला हरकत नाही।
पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? मनाला इकडे आकर्षित करावं लागेल, मनाकडे परमार्थाची ओढ निर्माण करावी लागेल. कारण काय म्हणतात, मनी वसे ते स्वप्नी दिसे. तुमच्या मनामध्ये जे असते ते स्वप्नात दिसते आपल्याला. मनाला ज्याची आवड असेल ना तीच आम्हाला आठवण असते ना, बरं का. ज्याच्या मनाला ज्याची आठवण आहे किंवा ज्याचं स्मरण आहे, ज्याची ओढ आहे, ज्याच्या मनाला ज्याची आवड आहे त्याचीच आठवण त्याला असते. सगळीच माणसं सारख्या विचाराची नाहीत, सगळ्यांच्याच मनाला सारखी आवड नाही, बरं का. आता ज्यांना प्रवचन श्रवणाची आवड आहे, ज्यांना संतांच्या विचाराची आवड आहे, बरं का, त्यांना सांगावं लागत नाही की तुम्ही येऊन बसा म्हणून, बरं का. जे आवडीने करतात ना ते फक्त आणि फक्त ज्याप्रमाणे एखाद्या चकोर पक्षाने कैवल्याच्या चांदण्याला भोगेला चकोर तो असोसलेला असतो कैवल्याचं चांदणं टिपण्यासाठी, बरं का. स्वाती नक्षत्राचा तो पाऊस वरच्यावर ते थेंबूट झेलण्यासाठी जसा तो चातक वाट पाहत असतो, त्या पद्धतीने एखाद्याला श्रवणाची आवड आहे, एखाद्याला परमार्थाची आवड आहे ना, तो त्या ठिकाणी काय होतो, तो आकर्षित होतो, आपोआप आकर्षित होत असतो, आपोआप त्या ठिकाणी त्याची वाटचाल सुरू होत असते, आपोआप त्या ठिकाणी काय होतो, तो जाऊन त्या ठिकाणी श्रवण करत असतो. मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे, तर आमच्या मनाला ती आवड निर्माण करून द्यावी लागणार आहे. आजचा विचार जर केला तर आमच्या मनाला काय आवडतंय बरं? परमार्थ आवडतोय की संसार आवडतोय? अधिक करून संसार आवडतोय. आणि अधिक करून संसार आवडतोय म्हणून तो आम्हाला लवकर तरी विसरता येत नाही, लवकर तरी सुटत नाही. किती जरी प्रयत्न केला ना आम्ही विसरायचा तरी परत परत त्याची आठवण येते. कारण आम्ही आमच्या बुद्धीने जरी विसरायचा प्रयत्न केला, विचाराने जरी विसरायचा प्रयत्न केला तरी मनात ते भरलेलं आहे ना, आणि आपल्या मनात जे भरलेलं आहे त्याचं स्मरण राहणारच आहे, त्याची आठवण आम्हाला राहणारच आहे, बरं का. मग आम्हाला अखंड आणि अखंड जर परमार्थ करायचंय, भगवंताचं नामचिंतन जर करायचं आहे, तर मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? महत्वाचा विषय असा आहे की मनाला त्याची आवड लावून दिली पाहिजे. मनात तेथे धाव घेई रहा विठ्ठलाचे पायी, मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा, पुढरपी संसारा येणे नाही. आम्ही फुलं वगैरे वाहायला देवाला कमी पडत नाही, फळं वगैरे वाहायला देवाला कमी पडत नाही. उलट अर्थी अभिमानात सांगतो सुद्धा, आपल्यासारखी मोठी मोठी फुलं कोणी देत पण नसेल देवाला, आपल्यासारखे मोठमोठे हार कोणी वाहत पण नसेल देवाला. आपण देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही. पण ती फुलं वाहताना, ती फळं वाहताना आमचं मन काय करतंय बरं? आमचं मन कुठं असतंय बरं? एखाद्या वेळी एखादी वस्तू तुम्हाला वाहायला जरी नसेल तुमच्याकडे तरी हरकत नाही, पण त्या वस्तूचं नाव घेऊन ज्या वेळेला आम्ही देवाला अक्षदा वाहतोय ना, देव समजून जातोय. फक्त त्यावेळेला आमचं मन तिथे अर्पण करता आलं पाहिजे, देवाला मन देता आलं पाहिजे. कारण आमचं जीवन जे आहे ना ते अधिक करून मनावर अवलंबून आहे. आपली कर्म कशावर अवलंबून आहेत? अधिक करून मनावर अवलंबून आहेत, बरं का. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. आधी मन आम्ही हातात घेतलं पाहिजे. ज्याने मन हातात घेतलंय ना, ज्याच्या मनावर नियंत्रण आहे ना, त्याचं आयुष्य सुंदर आहे, त्याचं जगणं वागणं सुंदर आहे. पण तसं जर पाहायला गेलं ना दादा, तर आम्ही किती जरी ठरवलं ना मनावर नियंत्रण ठेवायचं, तरी प्रामाणिकपणे प्रत्येकाने अंतःकरणपूर्वक विचार केला तर आपण मनावर नियंत्रण ठेवू शकतो का? मनावर नियंत्रण ठेवू शकतो आपण प्रामाणिकपणे जर विचार केला तर? जोपर्यंत त्या मनाच्या आवडीचं काही समोर दिसत नाही ना, तोपर्यंत आम्ही शांत राहू शकतो. पण आवडीचं दिसलं काय? डॉक्टरांनी एखादा पदार्थ जर त्याला बंद केला खायचा आणि तो जर पात्रात आला ना, भले हात जात नाही पण मन खाऊन मोकळं होते, मन खाऊन मोकळं होतंय, बरं का. आम्ही किती जरी आवडायचा ठरवला ना तरी कुठपर्यंत, जोपर्यंत समोर दिसत नाही तोपर्यंत एखादी वस्तू, त्या मनाची आवड जोपर्यंत दिसत नाही ना समोर तोपर्यंत. कपड्याच्या दुकानाच्या पुढच्या प्लास्टिकच्या बाईकडे 15-15 मिनिटं पाहणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. मनाची आवड, डोळे मिटत नाही म्हणून मग त्याच्या लक्षात येते 15 मिनिटं पाहत बसतोय, डोळे मिटत नाही म्हणजे प्लास्टिकची आहे.
मन आमचं तोपर्यंत स्थिर असतंय जोपर्यंत त्याला त्याचं खाणं दिसत नाही, त्याची आवड दिसत नाही तोपर्यंत. एकदा मनाची आवड समोर दिसली ना की आम्ही कितीही जरी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तरी मन तिथे जात आहे, मन ते खाऊन मोकळं होतंय, मन त्या ठिकाणी आकर्षित होत आहे. बरं का. एक असा पंडित होता, ज्ञानी पंडित, ज्ञानी, आणि असा परमार्थामध्ये असा पुढे पुढे करणारा. बरं का. काही बरीचशी माणसं अशी असतात की परमार्थात त्यांना मिरवायला खूप आवडत आहे. बरं का. आणि नाही मिरवायला मिळालं ना का मग समजायचं तो कार्यक्रमच झाला त्याचा. मान अपमान जर मिळाला नाही, म्हणजे मान जर त्यांना मिळाला नाही ना तर मग त्या ठिकाणी ते काय उठाडेवी करतील सांगू शकत नाही. अशी बरीचशी माणसं आम्हाला पाहायला मिळतात समाजामध्ये. बरं का. फक्त वरून असे मस्त की परमार्थिक वगैरे. आता ठीक आहे, ज्ञानी होता, पंडित होता, त्याचा अभ्यास होता आणि नियंत्रण होतं सगळं इंद्रियांवर. त्याचं बऱ्यापैकी नियंत्रण होतं, मनावर नियंत्रण होतं, इंद्रियांवर नियंत्रण होतं, असं तो भासवत होता, दाखवत होता. बरं का. आणि मग तो सांगायचा सुद्धा पुढे बसल्यानंतर, मी मांजरं पाळल्यात ना, त्या मांजरांच्यावर माझं नियंत्रण आहे. बरं का. बरीच मांजरं आहेत माझी, पण मी सांगेन बसा बसा, उठा उठा, मी सांगेन त्याच पद्धतीने राहतात, त्याच पद्धतीने जगतात, त्याच पद्धतीने वागतात. सर्वांना सांगायचा तो की मी किती श्रेष्ठ आहे, मी किती महान आहे, माझ्यात किती पॉवर आहे, किती सामर्थ्य आहे, की त्या मांजरांना मी माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही करायला लावतो. बरं का. आणि मग अगदी असं सांगता सांगता आता सगळेच काय सारखेच असतात का ऐकणारे? नाही का. एक विवेकी माणूस ज्या वेळेला त्याला भेटला त्यावेळेला त्या विवेकी माणसाला तो सांगायला लागला, असं आहे तसं आहे, त्या मांजरी माझ्या एवढ्या नियंत्रणात आहेत, मी बस म्हटलो की बस, उठ म्हटलो की वीस उठ, माझ्या अवतीभोवती राहतात, माझ्या अवतीभोवती खेळतात, मी सांगेन त्याच पद्धतीने राहतात, त्याच पद्धतीने जगतात, त्याच पद्धतीने वागतात, माझ्या शब्दाच्या पलीकडे नाही. ठीक आहे म्हणे, मग आता तुम्ही एवढं जर सांगताय तर मला पाहायची इच्छा झाली. तो विवेकी माणूस बोलतोय, मला पाहायची इच्छा झाली. कधी या, अनेक येतात, अनेक पाहून जातात, माझ्या खांद्यावर खेळतात त्या, माझ्या खांद्यावर खेळतात त्या, आणि त्यांना खांद्यावर खेळवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, असं तो सांगायचा. अनेक जण आले, अनेक जण पाहून गेले म्हणे, तुम्ही पण या एखाद दिवशी. आता नेमकं झालं काय माहितीये का, तो जो विवेकी माणूस होता तो एक दिवशी ठरल्याप्रमाणे त्या पंडिताकडे, त्या ज्ञानाकडे गेला. जाऊन त्याच्या घरी बसला तर खरोखर आश्चर्य वाटलं त्याला. पण सगळ्या मांजरी त्याच्या आहेत ना खांद्यावर खेळत होत्या. तो सांगितलं ना बसा बसा, उठा उठा, डावीकडे या डावीकडे, उजवीकडे या उजवीकडे. बरं का. म्हणजे तो सांगेल त्या पद्धतीने, खांद्यावर या खांद्यावर, पायाजवळ बसा पायाजवळ, जसं सांगेल त्या पद्धतीने त्या मांजरी सगळ्या क्रिया करत होता. आणि तो ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने त्या मांजरी क्रिया करतात. म्हणून तो त्या विवेकी माणसाकडे अभिमानाने पाहत होता. बघा म्हणे, तुम्हाला पाहायचं होतं ना तुम्हाला, पहा म्हणे, आहेत की नाही माझ्या नियंत्रणात. पण ऐका, तो विवेकी माणूस नव्हता, तो विवेकी होता. तो तिथे जातानाच खिशामध्ये एक उंदीर घेऊन गेला होता. हे सगळं चाळे झाल्यानंतर त्याने हळूच खिशात हात घातला ना, एक उंदीर फक्त तिथं सोडला. जसा उंदीर त्या मांजरीना कळाला ना, दिसला ना, तशा मांजरी कुठं, महाराज कुठं, ना तो उंदीर कुठं. तेव्हा त्याला हात जोडले आणि मग सांगितलं, दादा आता बोलवा ना त्यांना, आता सांगा ना खांद्यावर बसायला, पायाजवळ बसायला, डावीकडं उजवीकडं बसा, उठा आता. म्हणजे तुम्ही त्यांचं खाणं आणल्यानंतर माझा नाईलाज झाला, मग आम्हालाही तेच म्हणायचं आहे. बरं का. जोपर्यंत त्या मनाचं खाणं, मनाची आवड समोर दिसत नाही ना, तोपर्यंत ते मन गप्प असेल रे. पण एकदा काय ते मनाचं खाणं, आवड समोर दिसली काय, नुसतं शब्द जरी ऐकायला पडला ना, शब्द, बरं का, तरी मन चलबिचल होतंय आणि लगेच विचार करायला लागतंय. आवाज तर तिच्यासारखाच वाटतो, आवाज तर त्याच्यासारखाच वाटतो. लगेच मन विचार करायला लागतंय ते. बरं का. हरिण आहे की नाही, हरिण, त्या हरणाला पकडायचं म्हटल्यानंतर सहज पकडता येत नाही.
पकडता येतंय का? एवढं चपल हरिण असतं की त्याला सहज पकडता येत नाही. पण त्याला पकडण्यासाठी एक बासरीचा विशिष्ट प्रकारचा आवाज काढला जातो. तो स्वर, तो आवाज त्या हरणाच्या कानावर पडला ना की ते हरिण त्या स्वरामध्ये, त्या आवाजामध्ये एवढं गुंतत, एवढं रममाण होत आहे की जागेवरच थैताय नाचायला लागतंय. एवढं रममाण होतंय ना, एवढं गुंतत आहे, एवढं एकरूप होत आहे ना की ते चपल असलेलं हरिण सहज पकडता येत आहे, सहज पकडता येत आहे. बरं का? आमच्या मनाचंही तसंच आहे. जोपर्यंत त्याला समोर आवडीचं काही वाटत नाही, दिसत नाही ना, तोपर्यंत ते स्थिर असतंय. पण प्रत्येक कुठल्या विषयाने कुठल्या प्रकारे ते आकर्षित होत आहे, कुठल्या प्रकारे आकर्षित होत आहे. ते कधीही कुठेही न सापडणार, पण ते तिथं गुंतलं जात आहे, सापडलं जात आहे, गुंतलं जात आहे, ते सापडलं जात आहे. ते बरं का? हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी, हजारो वर्ष, म्हणजे त्यांच्यात ना आमच्यात खूप फरक आहे ना, खूप फरक आहे की नाही? बरं, ती तपश्चर्या पण अशी का? एकदा काय बसले तपश्चर्याला की देहभान विसरून जायचे, देहभान विसरून जायचे. रात्र आहे, दिवस आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, भूक लागले, तहान लागले, काही विषय नाही, काही विचार नाही त्यांच्याकडे अजिबात. बरं का? आणि अशा प्रकारे ते, अशी तपश्चर्या त्यांची. पण जंगलामध्ये, अरण्यामध्ये ज्या वेळेला तपश्चर्या करत होते त्यावेळेला फक्त आवाज घुंगरूंचा आला, पैंजणांचा आवाज आला, घुंगरूंचा आवाज आला. चाल नाही का, पायामध्ये चाल बांधलेला असा आवाज, त्या चालेचा आवाज आला. आता डोळे मिटलेले आहेत, बरं का? स्मरण चालू आहे. अशा वेळी विचार आला एक मनामध्ये की अरे एवढा अभयारण्य आहे आणि हा घुंगरांचा आवाज येतोय, हा पैंजणांचा आवाज येतोय. हरिण तर पैंजण घालून येणार नाही, कोल्हा तर चाल बांधून येणार नाही, कुठल्याही प्रकारचा प्राणी पक्षी तर त्या ठिकाणी काय पैंजण किंवा चाल बांधण्याचा प्रश्नच नाही. बरं का? मन सांगतंय त्यांना, मन सांगतंय. काय मन बोलतोय? थोडे डोळे तर उघडून बघा कोण आहे आणि काय आहे ते. बरं का? डोळे तर उघडून बघा. मनात विचार करतो नको नको, पण तेवढ्यात ते मन परत बोलतंय कुठे सगळे डोळे उघडायचे पूर्ण, थोडेसे डोळे असे थोडे उघडून बघा तर खरं. बरं का? आणि थोडे डोळे असे उघडून बघण्याचा प्रयत्न केला. ऐका, जे दृश्य समोर दिसलं ना, परत डोळे उघडलेले मिटता आले नाहीत, उघडलेले डोळे परत मिटता आले नाहीत. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया हाकया फिर येतो पिकावर. किती हाकलण्याचा प्रयत्न करा त्याला, परत पिकावर येता येते, परत येता येते. बरं का? सगळी इंद्रिय माणसाची तृप्त होतील, मन कधी तृप्त झाले का? मन कधी तृप्त झालंय? अनेक पुराणांमध्ये आपण कथा वाचतोय, अनेक शास्त्रामध्ये आपण कथा वाचतोय. संतांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपण अनेक ठिकाणी पाहतोय माणसाचं मन कसं आहे. कधीतरी एखाद्या वेळेला एखाद्या मनाला वाटते मला 100 रुपये मिळावे, 100 मिळाले की 1000 मिळावे, 1000 मिळाले की लाख मिळावे, लाख मिळाले की करोड मिळावे, करोड मिळाले की त्याला असं वाटतं मी गावातला सगळ्यात मोठा श्रीमंत व्हावा, गावातला सगळ्यात मोठा श्रीमंत झाला की त्याला असं वाटतं तालुक्यात माझं नाव व्हावं, तालुक्यात नाव झाल्यानंतर त्याला असं वाटतं जिल्ह्यात माझं नाव व्हावं, जिल्ह्यात नाव झाल्यानंतर त्याला असं वाटतंय राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मला कुठेतरी मिळावं, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मिळावं, नंतर त्याला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, प्रधानमंत्री व्हावं. शेवटी देव होईपर्यंत तो अपेक्षा करत असतो. नवे नवे देव होईपर्यंत नाही तर देवाचा राजा इंद्र पद मला मिळावं म्हणून तो प्रयत्न करत असतो. पण सांगा ना, या सगळ्याचा अभ्यास करून जर त्याने आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, खऱ्या अर्थाने अंतःकरण जर पूर्वक विचार केला, तर जिथे आहोत तिथे भगवंताच्या कृपेने आम्ही योग्य आहोत हा विचार त्याच्या मनात त्यांनी केला पाहिजे. आणि ज्या दिवशी करेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्याला सुख प्राप्त होईल. अन्यथा इंद्र पद सुद्धा दुःखाची शिराणी आहे.
जगद्गुरु तुकोबा म्हणतात काय, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे माझे चित्त जनी चढो देसी, तुका म्हणे मज कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नासिवंत, जे जे कर्म धर्म नासिवंत. तिथे जाऊनही तू स्थिर राहशील असं आहे का? इंद्र पदाला जाऊन त्या पदावर बसलेल्याची सुद्धा अहिल्येकडे जायची इच्छा झालीच ना, तिचा उपभोग घ्यायची इच्छा झाली ना. बरं तिथपर्यंतच थांबलाय का? शेवटी भोगव पडली ना त्यालाही, भोगव पडली त्यालाही. म्हणून आम्हाला स्थिर राहता आलं पाहिजे. नुसतं स्पर्श सुख जरी झालं ना माणसाला, स्पर्श जरी झाला ना माणसाला, तरी सुद्धा ती वासना माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. स्पर्श जरी झाला तरी, बरं का, शब्द कानावर पडले तरी ते विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये येतात. स्पर्श जरी झाला तरी ते स्पर्श माणसाला कुठल्या कुठे घेऊन जाते, कुठल्या कुठे घेऊन जाते. हत्ती बलाढ्य आहे, महाबलवान आहे हत्ती. किती बळ आहे, समोर आलेल्या हिंस्र प्राण्याला सुद्धा उचलून आपटण्याचं सामर्थ्य हत्तीमध्ये आहे. पण अशा महाबलाढ्य हत्तीला ज्या वेळेला पकडायचं असतंय ना, त्यावेळेला एक मोठी पुठ्ठ्याची हत्तीन तयार केली जाते, सेम टू सेम हत्ती. एक मोठा खरडा खोदला जातोय, त्याच्यावर पुठ्ठे अंतरले जातात आणि त्या पुठ्ठ्यांवर पुठ्ठ्याची हत्तीन ठेवली जाते. ज्या वेळेला त्या हत्तीला स्पर्श सुख घेण्याची इच्छा निर्माण होते ना, त्या हत्तीनीला बघितल्यानंतर तो हत्ती ज्या वेळेला तिकडे जातो, त्यावेळेला पुठ्ठ्याच्या हत्तीनी सकट तो हत्ती त्या खरड्यामध्ये पडतो. असे कित्येक हत्ती खरड्यात पडलेले आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. काय असे कित्येक महाबलाढ्य हत्ती, बरं का, आमच्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला कितीतरी असे बलाढ्य हत्ती खरड्यात पडलेले पाहायला मिळतात. एवढं ज्याने सांभाळलं ना, त्याचा जीवनाचा उद्धार झाला. आणि ते सांभाळण्यासाठी हे प्रवचन आहे. काय ते आम्हाला कळावं, ते आम्हाला त्या पद्धतीचे मार्गदर्शन मिळावं. काय सत्य काय असत्य, पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात, हे आम्हाला कळावं म्हणून हे प्रवचन आहे. बरं का, कितीही जरी माणसाकडे बळ असेल ना दादा, कसलंही बळ असू द्या ना, खरोखर जर अंतर्मुख होऊन आम्ही विचार केला ना, तर श्रीमंत माणसं त्याच्यातून वाचल्यात का? वाचल्यात. सुशिक्षित ज्यांना आपण म्हणतो, शिकलेली, वाचल्यात का त्याच्यातून मामा? नाही वाचले. आणि ज्ञानी तरी कुठे वाचल्यात? बरीचशी ज्यांना आपण ज्ञानी समजतो अशी. कारण फक्त त्याने अभ्यास केलेला, स्वतःसाठी त्या ज्ञानाचा उपयोगच नाही, वापरच नाही. माणूस ज्ञानी असावा, पण ज्ञानाबरोबर माणसाने कर्माकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, आचरणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि आमचं आचरण, आमची कर्म, आमचे गुणच आम्हाला परमार्थ शिकवत असतो, भक्ती शिकवत असते. जगद्गुरु तुकोबांची गाथा आम्ही वाचावी, प्रत्येक अभंग आणि अभंगाचा अभ्यास करावा. आपण प्रत्येक अभंग आणि अभंगाचा अभ्यास करत असताना जगद्गुरु तुकोबा आम्हाला वाचता आले पाहिजेत. बरं का, ज्या दिवशी आम्हाला जगद्गुरु तुकोबा वाचता येतील ना, गाथा वाचता वाचता, त्या दिवशी आम्हाला वाचण्याचं ज्ञान प्राप्त होईल. वाचणं कळतंय ना, आपण म्हणतो ना, तो अडकला रे त्याच्यात, नाही वाचू शकत. आता त्याला वाचवणं कठीण आहे. आता काय म्हणतात, तो एवढा अडकलाय ना, देव जरी आला तरी त्याला वाचवू शकत नाही. खर तर संत वाचवण्यासाठी येत असतात. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? त्यांचा विचार केला पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही ज्ञानेश्वरी वाचता वाचता माऊलींना वाचता आलं पाहिजे. आम्हाला ज्या दिवशी आम्ही माऊलींना वाचू ना, त्या दिवशी 20-21 वर्ष त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. जाणीव आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही.
आम्हाला अशी काय माणसं भेटतात की अभिमानाने सांगत असतात 11 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण झालंय माझ्याकडून. बरं का, 11 वेळा पारायण झालंय. पण ते सांगत असताना मात्र त्यांच्या हातामध्ये ती कांडी असते, दुर्कांडी. एक सुटका मारून आणि मग तो सांगतोय 11 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण झालंय. काय काय माऊलींनी मार्गदर्शन केलं हो त्याच्यामध्ये. किती वेळा पारायण झालंय? 21 वेळा झाला तरी काय फरक पडल? दगड किती दिवस पाण्यात ठेवला म्हणजे मऊ होईल, नरम होईल? पाषाण किती दिवस पाण्यात ठेवला म्हणजे नरम होईल? विषय काय तंबाखूचा आणि विडीचा नाहीये दादा, माफ करा, मला क्षमा करा, तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो मी. हे साधे विषय आहेत, ह्या काय एवढा विषय नाहीये. आपल्याला सहज ती एखादी सवय लागली असेल समजा. पण कामाधीन झालेल्या माणसाची अवस्था बघा ना, क्रोधाधीन झालेल्या माणसाची अवस्था बघा, लोभाधीन झालेल्या माणसाची अवस्था बघा आज काय आहे. भ्रष्टाचार, हिंसाचार आणि अत्याचार आज आम्हाला दिवसाढवळ्या पाहायला मिळतो. संत कमी पडले का शिकवणीमध्ये आम्हाला? ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं, समाजामध्ये जनजागृती करण्याचं कार्य केलं, भ्रष्टाचार, अत्याचार, हिंसाचार नष्ट व्हावा म्हणून 4-4.5 हजार अभंगाची गाथा आम्हाला दिली. त्या जगद्गुरु तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहून जर आजही आम्हाला हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार जर पाहायला मिळत असेल तर जगद्गुरु तुकोबा कमी पडले का आम्ही कमी पडतोय? जगद्गुरु तुकोबा आम्हाला सांगण्यात कमी पडले का ऐकण्यात आम्ही कमी पडतोय? हा विचार आम्हाला करायला नको का? ज्या माऊली ज्ञानोबांनी आम्हाला अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला, अमृतानुभव चांगदेव 65 सर्वश्रेष्ठ ग्रंथ हरिपाठ दिला आम्हाला. आज एक हरिपाठ ग्रंथाचा अभ्यास, एक अभंगाचा जर अभ्यास केला तर आमच्या जीवनाचा उद्धार होईल, आमच्या आयुष्याचा उद्धार होईल. आणि रोज नित्य नेमाने आम्ही पाहतोय, बोलतोय, ऐकतोय हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, तरी जर आमच्या मुखातून अजून हरी येत नसेल आणि खऱ्या अर्थानं आमचा हरिपाठ जर अजून होत नसेल, हरिपाठ करता करता आम्हाला हरिपाठ करायचंय बरं का, हरीकडे पाठ नाही करायची. तुम्ही देवाच्या समोर उभे राहून काय मागताना यापेक्षा देवाला पाठ केल्यानंतर कसे वागता याला महत्व आहे, याला महत्व आहे. आणि म्हणून अजूनही जर आम्हाला रोज हरिपाठ बोलतोय आम्ही, ऐकतोय आम्ही, वाचतोय आम्ही, तरी जर आमच्या मुखातून अखंड हरी मुखे म्हणा अर्थात हरी जर येत नसेल तर सांगा ना, माऊली ज्ञानोबा शिकवण्यात कमी पडले का आम्ही घेण्यात कमी पडलो? संत कधीच कमी पडत नाहीत. संतांचं कार्य तेवढ्या सामर्थ्याने आजही चालू आहे, प्रचार आणि प्रसार आजही तेवढ्याच सामर्थ्याने चालू आहे. आम्ही घेण्यामध्ये कमी पडतोय, आम्ही ऐकण्यामध्ये कमी पडतोय बरं का. आमच्या मनाला जेवढी विषयांची आसक्ती आहे ना, जेवढी वासनेची आसक्ती आहे ना, तेवढा चाळा, तेवढी आसक्ती ऐका, तेवढं आकर्षण जर आमच्या मनाचं परमार्थाकडे झालं तर, जेवढी आवड आम्हाला संसाराची, तेवढी आवड जर आमच्या मनाला परमार्थाची, भक्तीची आवड जर निर्माण झाली तर काय होईल? परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. अहो नुसती एखादी गोष्ट बघितली ना आम्ही तरी सुद्धा आमच्याकडे तो विचार निर्माण होतो, पाहून सुद्धा, ऐकून होतो, स्पर्श घेऊन होतो, पण नुसती बघितली ना एखादी गोष्ट बरं का. 2 तरुण मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा जर गाडीवरून जाताना आम्ही बघितले ना तर लगेच त्या दोघांना, तरुणांना पाहून आमच्या मनामध्ये काय विचार येतो बरं? ती भाऊ बहीण असतील असा विचार येतो का? पहिला हा विचार येतो का? काय विचार येतो आमच्या अंतःकरणामध्ये? कधीतरी एखाद्या गावातील माणसाच्या गाडीवर एखादी महिला जर आम्ही बघितली आणि अनोळखी असेल, ते बघितल्याबरोबर आमच्या मनामध्ये काय विचार येतो बरं? दुसरं काय माहितीये का? जे तुमच्या मनात असतंय ना तेच तुम्हाला बाजारामध्ये सगळं दिसत असतंय.
जसे तुमचे विचार असतील ना तसं तुम्ही जगाकडे पाहत असता. जगाचा विचार तुम्ही करत नाहीत. जगाच्या विचाराप्रमाणे माणूस राहत नाही. आपल्या मनामध्ये जसं विचार असेल ना तसं त्याला जग दिसत असतंय, तसं त्याला जग दिसत असतंय. नुसतं पाहूनही आमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची वासना, एक वेगळ्या प्रकारचा लोभ निर्माण होत असतो, वेगळ्या प्रकारचा लोभ निर्माण होत असतो. काय एखाद्या रस्त्यामध्ये एक 10-20 रुपयाची नोट काय पडलेली दिसावी तर माणूस लगेच येणाऱ्या जाणाऱ्याची नजर जाण्याच्या आधी ती उचलतोय, किंवा उचलायला नाही मिळाले तर पाय देऊन उभा राहतोय. इतर वेळेला त्याच्या पाया पडतोय तो लक्ष्मी म्हणून, पण आता मिळावी म्हणून पाय देऊन उभा राहतोय. काही समजतंय का? भेद कळतो का? फरक कळतो का? एखादी दृश्य आम्ही बघितलं ना, म्हणून सुखी आणि समाधानी जर राहायचं आहे ना तर दिसून न दिसल्यासारखं करा. एखादी गोष्ट कुठलीही असू द्या. संत तर काय म्हणतात माहितीये का? लोकांतात संसार होतो ठीक आहे, पण परमार्थ हा एकांतातच होत असतो. मग तो एकांत साधायला तुम्हाला काय घर सोडायची गरज नाहीये. घरात राहून एकांत साधता आला पाहिजे. तो खरा परमार्थिक. काय आपल्या घरात राहून आपल्याला एकांत साधता आला पाहिजे. तो खरा परमार्थिक, तो खरा अभ्यासू, तो खरा ज्ञानी. मुलाबाळांमध्ये राहायचंय, सगळं काही जे वाट्याला येईल ती कर्म करायची आहे, पण देवाचं नामचिंतन सोडायचं नाही, देवाचं नामस्मरण सोडायचं नाही. सुखात असो वा दुखात असो अखंड आम्हाला भगवंताचं नामचिंतन करायचंय, नामस्मरण करायचंय, ते सोडायचं नाही आम्हाला. बरं का? आम्ही रात्रीच्या वेळी ज्यावेळेला आमच्या घरामध्ये ते बत्ती पेटवतोय बघा, आताच्या पोरांना बत्ती काय ते सांगायला लागेल मामा. पूर्वी घरातल्या म्हाताऱ्या माणसांना संध्याकाळच्या वेळेला काम तो असायचा. काय? बत्त्या घ्यायच्या, सगळ्या गोळा करायच्या, त्या रॉकेल भरायच्या, त्यांच्या वाती ओढून ठेवायच्या. कधी? संध्याकाळच्या वेळेचा काम. आता मी काय पक्का म्हातारा नाही बाबा, वृद्ध नाही तर काहीतरी पक्या जुन्या गोष्टी सांगा, पण जे पाहिलंय ते पाहिलंय. म्हातारी माणसं जी घरातली असायची ना त्यांना ते काम असायचं काका, बरं का? संध्याकाळी सगळ्या बत्त्या गोळा करायच्या घरातल्या, कारण बत्त्या पण तेवढ्या असायच्या ना. ओटीवर एक, किचन मध्ये एक, वटाणामध्ये एक, खोलीमध्ये एक, अशा सगळ्या त्या बत्त्या एकत्र करायच्या आणि मग त्या वाती काढून ठेवायच्या, ओढून ठेवायच्या. वरती ज्यांना वाती नसतील त्यांना वाती, जुना कपडा घ्यायचा, त्याच्या त्या वाती वळवायच्या नाही का, आणि मग त्या बत्त्यामध्ये राखेल भरून ठेवायचा. रात्र झाली, लाईट कदाचित गेली की मग सगळ्या बत्त्या त्या पेटवायच्या. बत्त्या पेटवल्यानंतर बरं का एक पाखरू यायचा त्याच्यावर, त्याला पतंग म्हणतात, यायचं की नाही, ते झेप घालायचं. समाजामध्ये असे काही माणसं मला पाहायला मिळतात ना, समोरच्याचा अस्तित्व नष्ट करण्यासाठी स्वतःही नष्ट व्हायला तयार होतात. आता मला सांगा, ती बत्ती विझून त्या पाखराला काय मिळणार आहे बरं? काय मिळणार? आणि काय मिळायचं त्याला? पण त्याला चटके बसायचे, भाजायचं, त्याला वेदना व्हायच्या, त्रास व्हायचा, तरीही बत्ती एकीकडे विजली की ते एकीकडे मरायचं. अशी कितीतरी मेलेली पाखरं आम्हाला पाहायला मिळायची. बरं का? त्या पाखरांचा जर आम्ही विचार केला तर आजही आमच्या बाजूला आजूबाजूला अनेक पाखरं आम्हाला पाहायला मिळतात. बरं का? अनेक पाखरं आम्हाला पाहायला मिळतात आजूबाजूला, नाही का? समोरच्याला बर्बाद करता करता स्वतः बर्बाद कधी होतात पता लागत नाही. दादा, ज्या वेळेला समोरचा खरड्यात पडावा म्हणून तुम्ही खरडा खोदता ना, त्यावेळेला एक विचार करा, तो पडायचा तेव्हा पडेल, पण पहिले त्या खरड्यात आम्हाला उतरावं लागलेलं आहे. तुम्ही सत्ययुगापासून तर आज कलियुगापर्यंतचा विचार करा. ज्यांनी ज्यांनी वाईट विचार मनामध्ये आणला, ज्यांनी ज्यांनी वाईट करण्याचा प्रयत्न केला, पापबुद्धी ज्याच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाले ना, खऱ्या अर्थानं बर्बादी व्हायला सुरुवात त्याच्यापासून झालेली आहे, उद्ध्वस्त व्हायला सुरुवात त्याच्यापासून झालेली आहे. तुम्ही शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये जर दादा काट्याची झाडं लावलीत ना, तर जाता येता तुम्हाला इथे काटे टोचल्याशिवाय राहणार नाही. पण कधीतरी तुम्ही शेजाऱ्यांच्या अंगणामध्ये फुल झाडं लावलीत ना, तर त्याचा सुगंध तुमच्या घरामध्ये दरवळल्याशिवाय राहणार नाही. हे पण तेवढंच सत्य आहे, हे पण तेवढंच सत्य आहे.
आणि रूपाला भुललेलं ते पाखरू नाही का, स्वतः बर्बाद होतंय, स्वतः उद्ध्वस्त होतंय. बरं का, आज कित्येक माणसं आज आम्हाला अशी पाहायला मिळतात, घरी चांगल्या प्रकारे लक्ष्मी सारखी बाई आहे, मुलं बाळ आहे, चांगला संसार आहे, पण एखाद्या ठिकाणी जर त्याचं लक्ष गेलं आणि ते आकर्षित झालं ना, असं म्हणतात नुसत्या नजरेमध्ये वासना असते. बरं का, नुसत्या नजरेमध्ये वासना असते, न पाहिलेलंच बरं ना. मला वाटलं आमकच का काय, वाटायचं वगैरे ते बाजूला ठेवा, न पाहिलेलंच बरं. समजते ना सगळ्या गोष्टी. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जाईव माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. काय आणि म्हणून त्या मनावर जर आम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे ना, तर ऐका, कितीही घोडे उधळणारे असले ना, तरी त्या मनरूपी घोड्यांना जर आम्हाला नियंत्रित करायचं आहे, तर त्याची लगाम भगवान श्रीकृष्णाच्या हातात पाहिजे. भगवंताच्या हातात पागा आहेत ना, लगाम आहे ना, ते घोडे उधळत नाहीत. ते त्याच्या सांगण्याप्रमाणे वागत असतात, सांगण्याप्रमाणे जगत असतात, सांगण्याप्रमाणे कार्य करत असतात. बरं का, नाहीतर काय होतंय माहितीये का, आमच्या स्वार्थापोटी आम्ही स्वतः बर्बाद होतोय, तेच आम्हाला कळत नाही. नाही का, किती स्वार्थ असावं माणसाचा, किती स्वार्थ असावा माणसाला, माणसाने किती स्वार्थी असावा. आणि बघा ना की विशेष आहे ना, मोठमोठ्या प्राण्या पक्ष्यांची भूक भागते, हत्ती सारख्या हार्दिक प्राण्याचं पोट भरतंय, पण टिचभर असलेलं माणसाचं पोट मरतंय तरी भरत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. किती स्वार्थ असावा माणसाकडे. आज कित्येक नाती दुभंगलेली आहेत, कित्येक नाती आज नष्ट होत चाललेली आहेत, नाती गोत्यात येत आहेत. जगता वागताना फक्त विचार करा, नाती माणसालाच आहेत. इथे किशोर मध्ये आल्यानंतर मी सांगू शकतो, माझी मावशी आहे किशोर मध्ये, माझे मामा इकडे आसोळ्यामध्ये आहेत, माझी बहीण वाघिवलीमध्ये आहे. बरं का, आसोळ्यामध्ये माझी आत्या आहे, माझ्या आईचे मामा आहेत, असं मी सांगू शकतो. कधीतरी एखादा मशाशी बैल आणलाय आणि तो गावात आल्याबरोबर बोललाय का, माझा चुलत भाऊ तुमच्याच गावात आलाय. एखादं कुजड कुठून तरी आलं मुरबाडवरून आपल्या गावामध्ये आणि बोललंय का माझी मावशी इथे राहते, माझे मामा इथे राहतात. ज्याला नाती आहेत ना, त्यानेच नाती गोत्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती नाती सांभाळावीत म्हणून हे प्रवचन आहे. काय मोठमोठ्या बाता सांगण्यापेक्षा ना, मोठमोठ्या गप्पा सांगण्यापेक्षा जे आपलं जीवन आहे ना, त्या जीवनाकडे लक्ष आकर्षित करा. आपल्याला जे जगणं वागणं आहे ना, आपलं त्याच्याकडे लक्ष आकर्षित करा. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार होईल, आपल्या आयुष्याचा उद्धार होईल, झाल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वार्थाला जो मनुष्य फक्त स्वार्थाचा विचार करतो ना मामा, त्याला काहीच नाही. सक्का भाऊ भावाचा नाहीये जर स्वार्थ असेल तर. जर स्वार्थ असेल ना, मुलगा बापाचा नाही, कोणी कोणाचं नाहीये. मग जर स्वार्थ भरला असेल तर, आणि त्या स्वार्थापोटी काय करतोय माहितीये का, आपली भूक भागण्यासाठी स्वतःचा समोरचा जीव जातो याचा विचार मनुष्य करत नाही. नाही करत, तो बर्बाद होतोय, तो उद्ध्वस्त होतोय. जर मी असं वागलो तर त्याला दुःख होईल याचा विचार करत नाही मनुष्य. एकदा स्वार्थ निर्माण झाला की, गलावर मासे पकडायला जातात, त्यांना बघितलंय का तुम्ही कधी? नाही. असं गल असतंय बघा, आणि मग गळ असलं की त्याला ते असं धागा असतो, तो धागा सहज डोळ्याने दिसत पण नाही, पण मजबूत धागा असतो ना, तो तंबूचा धागा असतो ना. बरं, ते वरती त्या धाग्याला काही विशिष्ट अंतरावर त्यांनी कांडा बांधलेला असतो. आता कांडा जर मिळाला नाही तर थर्मोकॉल लावतात, म्हणजे पाण्यावर तरंगणारी वस्तू, पाण्यावर तरंगणारी वस्तू बांधतात त्याला ठराविक अंतरावर. आणि मग त्याला वरती एखादी काडी असते, ती पण दिसायला पातळ असते पण मजबूत असते.
बरं का. वजन झेलेल अशी असते, वजन सांभाळेल अशी असते. बरं, ते जेव्हा जातात ना तेव्हा काय कोबी फ्लावर बरोबर घेऊन जातात का? गलावर पकडायला जातात ते